जय जय रघुवीर समर्थ। मी सौ सुगंधा राजेश सोमवंशी, राहणार अंबजोगाई, वय वर्ष 47। अबज्ञा भगवत गीता वृंद या संस्थेतर्फे मी मनाचे श्लोक या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे। श्री रामदास स्वामी यांच्या रचयित मनाच्या श्लोकातून मी 93व्या श्लोकाची निवड केली आहे। जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सारी चिंता, तयाचे मुखी नाम घेता पुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे। रामदास स्वामी या श्लोकाचा अर्थ असा सांगतात, जगी पाहता देव हा अन्नदाता। जर पाहिलं तर या जगाला, या सृष्टीला, या चराचराला अन्न पुरवणारा हा भगवंत परमात्मा आहे। तया लागली तत्वता सारी चिंता, या संसाराची चिंता वाहणाराही भगवंत परमात्मा आहे। मग तयाचे मुखी नाम घेता पुकाचे, मग फुकटचं नाव घ्यायला मना सांग रे तुझं काय जाते, मना सांग पारे तुझे काय वेचे। या ओळीचा अर्थ असा आहे की जर भगवंत परमात्मा अन्न देतो, काळजी वाहतो, तर मग फुकट विनासायास विनामूल्य तुला त्यांचं नामस्मरण करायला काय रे जाते, असं रामदास स्वामी मनाला ठणकावून विचारतात। आपले संत महात्मेमध्ये नामाची महिमा अगाध आहे, ह्या प्रत्येक ग्रंथामध्ये सांगून गेले। संत जनाबाई दळीता कांडिता चालता बोलता घरातले प्रत्येक काम करताना त्या विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करायच्या, तेव्हा त्यांच्या गौऱ्या देखील नामस्मरण करायच्या। संत चोखोबांचे हाडे देखील नामस्मरणामध्ये विठ्ठल विठ्ठल गायचे। अशी ही नामाची अगाध महिमा। या श्लोकाचा अर्थ सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये अनुराधा राजाध्यक्ष ताईंनीही त्यांच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सांगितलं। त्यांनी सांगितलं की ज्या ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद सुख प्राप्ती होते, आपल्या ध्येय आपले लक्ष ऊर्जा मिळते, त्या सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी दैवत आहेत, देव आहेत, असं त्यांनी सांगितलं। आणि माझ्या आयुष्यामधला एक अनुभव सांगते। माझे पती आर्मी ऑफिसर आहेत आणि 1999ला जेव्हा कारगिल होतं तेव्हा ते कारगिलमध्ये युद्धात होते। ते देशाची सेवा करत होते। कारगिल जिंकून देश सेवेला त्यांचं समर्पण होतं आणि माझं समर्पण हे त्यांना होतं, म्हणून मी नामस्मरणात निरंतर होते। आणि ते कारगिल जिंकून आले तेव्हा माझा विश्वास अजून दुगना झाला की नामस्मरण हे केलंच पाहिजे। आणि आम्ही जेव्हा रोज आमच्या गीतेच्या वर्गामध्ये जेव्हा एखादा श्लोक आठवत नसेल तेव्हा आमच्या रेखाताई सांगतात की तुम्ही डोळे बंद करा आणि जय श्रीकृष्ण असा मनामध्ये जप करा, तेव्हा तुम्हाला पुढचा श्लोक आठवेल। आणि खरंय, सत्य आहे, आम्ही तसं करून पाहतो करतो तेव्हा आम्हाला तो श्लोक बरोबर आठवतो। म्हणजे कलियुगामध्ये नाम हा आधार आहे, जीवनाचं सार देखील नामच आहे। कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा। ह्या कलियुगामध्ये नामस्मरणाची महिमा अगाध आहे। निरंतर नामस्मरण करा। जय श्री कृष्ण। जय जय रघुवीर समर्थ।